मी आली होती अशा ठिकाणी जिथून कुठल्याही स्त्रीचा पाय निघणं हे मुश्किलही नाही नामुमकिन वाली गोष्ट आहे. तर नमस्कार मंडळी, आज जसं तुम्हाला माहितीच आहे की चैत्र नवरात्र चालू आहे आणि माझा नवरात्राचा पाठही चालू होता. तर ही होती माझी आजची पूजा. पूजेला भरपूर फुलं असले की पूजा खूपच छान, सुंदर आणि प्रसन्न वाटते. तर सायंकाळी मी रुक्मिणीला बाय म्हणून बाहेर निघालो होतो. आता आमच्या रुक्मिणी बाईला थोडं थोडं समजायला लागलं आहे. म्हणजे दसकार बांधला, गाडीवर बसली की कुठे जात आहे, तिला गाडीवर बसायला आवडते. तिला बाय म्हणून कुठेही जाणं तर खूप कठीण झालं आहे. तर सगळ्यात आधी मी गेली होती पार्लरमध्ये. म्हटलं आधी स्वतःला थोडंसं चमकून घ्यावं, कारण आता आम्हाला एका रिसेप्शनला सुद्धा जायचं आहे, लग्नालाही जायचं होतं. म्हणून आधी पार्लरमध्ये गेली, थ्रेडिंग वगैरे करून घेतलं होतं आणि मी आली होती अमृता दासनीच्या पार्लरला. मागे बघत आहे ना, तिचे फोटो पिक्चर मेकअप खरंच खूप सुंदर होतं यार, मला खूप आवडते. तिथनं आम्ही गेलो होतो एका किराणा स्टोअरमध्ये, कारण मला घ्यायचं होतं रुक्मिणीसाठी रागेचं पॉकेट, म्हणजेच आपल्या नाचणीचं सत्व, ते तिच्यासाठी घेतलं होतं. आणि तिथनं थेट आम्ही घातली होती रूम, कारण माझ्या बहिणीपासून काही कपडे घ्यायचे होते. आणि भाईओ, आपल्याला जर बहिणी असेल तर तिच्या प्रत्येक कपड्यात आपला अधिकार आहे हे जन्मापासून लक्षात घ्यायचं. आणि आमचे भांडणं कपड्यासाठीही नेहमीच होत राहतात. आधी कपड्यासाठी व्हायचे, आता प्रत्येक गोष्टीसाठी होते, पण ठीक आहे, आता त्या थोड्याशा मोठ्या व्हायला लागल्या, समजूतदार झाल्या, त्यामुळे एवढे नाही होत. पण काजाकीची चालूच राहते आणि ती असणंही आवश्यक असते. तेच आपल्या बहिणीला सगळ्यांना जोडून ठेवत असते. तिच्यापासून कपडे घेतले, 2-4 गोष्टी प्रेमाच्या सुनावल्या, 2-4 गोष्टी रागाच्या सुनावल्या आणि तिथनं आम्ही निघालो होतो थेट पलाशमध्ये. कारण मला घ्यायचं होतं आपल्या ज्या कन्या जेवायला घालणार आहे त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट. म्हणून मी आली होती पलाश लाईनमध्ये. आणि पलाशच्या आतमध्ये गेलं ना की त्या गल्लीतच इतकी सगळ्या स्टेशनरी असतात, पण मी थेट पलाशच्या स्टेशनरीमध्ये गेली होती. तिथे गेल्यानंतर ना भाई डोकं घुमल्यासारखं होते. म्हटलं कितीही अपसेट मूड असेल तर तिथे जायचं आणि 2 मिनिटं सगळीकडे नजर फिरवायची. आपला अपसेट मूड 2 सेकंदात ठीक होऊन जातो. मी तर अशीच करत असते. मला काही घ्यायचं असं की नसो, 10 रुपयाची कुठली एखादी फ्लिप का होईना मी घेऊन येईन, पण जर खूपच अपसेट झाली असेल ना की चला शॉपिंगला असं म्हणायचं आणि पलाशमध्ये जाऊन उभं राहायचं, सगळं काही बघून घ्यायचं आणि जी आवडली नवडली असेल ती गोष्ट घेऊन घ्यायची. तर मी आधी सगळ्या गोष्टी बघून घेतल्या होत्या. तिथे मुलीच्या बऱ्याच गोष्टी होत्या, पण नेमकं काय गिफ्ट द्यावं हे समजत नव्हतं. भारी भरकम काही द्यायचं नव्हतं, थोडंफार छोटंसं माझ्या बजेटमध्ये बसेल असं. आधी स्वतःसाठी मला नेलपेंट आवडलं होतं, ते घेऊन घेतलं. आणि अशा काही छोट्या छोट्या बिट्स होत्या, त्यामध्ये बऱ्याच वेगळ्या वेगळ्या स्टाईलच्या होत्या, कलर्स पण छान होते, मग त्याही काढून घेतल्या. आणि माझ्या 9 कन्यांसाठी नव्हत्या मिळाल्या, पण मी 5च कन्या आम्हाला सापडल्या, तर मग त्यांच्यासाठी घेतलेल्या होत्या. आणि एक आमच्या रुक्मिणीबाईसाठी आर्टिफिशियल का होईना, पण मला गोल्डमध्ये जसं ब्रेसलेट पाहिजे तसं मला मिळालं होतं, पण ते मी घेतलं नाही. साधं सरळ आपलं जेवढं सामान घेतलं त्याचं बिलिंग केलं आणि तिथनं आम्ही थेट निघालो होतो घरी यायसाठी. पण वाटेतच मला जायचं होतं डेअरीमध्ये, तिथून मी थोडं सामानही घेतलं होतं. तर असं झालं माझा दिवस. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय आणि एन्जॉय.